माझी आई मला नेहमी म्हणायची की माणसानं आयुष्यात कुठला तरी एक छंद नेहमी जोपासला पाहिजे, कारण त्या छंदामुळेच आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे रंग भरले जातात आणि आयुष्य आनंदी होतं. तर अशाच एका छंद वर्गात आता आपण जाणार आहोत. बघूयात तिकडे काय धमाल चालली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या पुढच्या कलाकारांचं. नारळ बाई नारळ सोलते मी नारळ, नारळ बाई नारळ सोलते मी नारळ. नारळ आलाय मग काय, नारळ सरळ, नारळ बाई नारळ सोलते मी नारळ, सरळ बाई सरळ नाक माझं सरळ. नारळ झालं सरळ झालं परळ, नारळ बाई नारळ सोलते मी नारळ, सरळ बाई सरळ नाक माझं सरळ. परळ बाई परळ गाव माझं परळ, बरळ बाई बरळ कविता बरळ. आई शपथ जमलं 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 जमलं. कविता बाई कचरे, कविता बाई कचरे मला जमलं. ए मन्या, ए मन्या ये ना लवकर. मन्या, ए मन्या ये ना. काय रे मगासपासून हाका म्हणजे मगासपासून हाका मारतीये, ऐकू नाही येत का? अरे मूर्खा, गुरखा मारतो शिट्ट्यासारखा. अय्या जमलं मूर्खा गुरखा सारखा. वा 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 वा. बाद झाला तुझं. मगाचपासून ऐकतोय कविता कविता. आता एक एक जरी कविता बनवलीस ना, काय करशील? काय करीन, नारळ खाली डोक्यात. तुझ्या अंगावर मी अननसाचा अजगर सोडीन. काय अननसाचा अजगर? मग छंद वर्गात शिकवला आम्हाला. हे बघ, तुझ्या छंद वर्गात कविता करायला शिकवतात की अननसाचा अजगर? अरे ते आमच्या छंद वर्गाचं वैशिष्ट्य आहे. कविता करता करता कचऱ्यातून कला. काय काय केलंय मी. काय काय केलंय? दुधी भोपळ्याची टायटॅनिक. कुठे गेला? कुठे काय मागे? आपली उंची किती, आपण उभे कुठे राहतो दिसणारच का? नाही. ये पुढे. आणि 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 मगाचा आयफेल टॉवर. आणि सर्वात भारी म्हणजे टोमॅटोचा ताजमहाल. बाप रे, खूपच त्रास आहे तुमच्या छंद वर्गाचा. नाहीतर माझा छंद वर्ग कसला? शिट्ट्या मारू झोकात 12 दिवसात शिट्ट्यांवर. रामायण, महाभारत आणि अरे अरे काय अरेबियन नाईट्स सांगायला शिकवणार शिट्ट्यांवर. शी 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 काय शिट्टी. पण का? काय का? शिट्ट्या ही खूप प्राचीन कला आहे. लोक म्हणतात पूर्वीच्या काळात आदिमानव शिट्ट्यातूनच बोलायचे. थांब तुला दाखवतो. म्हणजे ऐकलत ना, घरातली लाकडे संपलीत, नवीन लाकडं आणा, नाही तर मी नाही उकडणार बेटा आहे ना स्वरचं अंड. फेकू नको काहीतरी. फेकत नाहीये, टवाळ सरांनी सांगितलं तसं. गंडवलं रे गंडवलं. छंद वर्ग म्हणे. कचऱ्यातून कला याच्या पुढे गेल्यावर आपल्याला काय फायदा आहे? मग शिट्ट्यांवर रामायण याचा तरी पुढे जाऊन काय फायदा आहे? खरंच की, बरोबर बोलतेस तू. मग आपण का शिकतोय सगळं? अगं आई वडील म्हणतात हे खूप महत्वाचं आहे म्हणून शिकतो. मला कळलंय, मला कळलंय आपल्या आई बाबांना कसला छंद येते. आपल्याला छंद वर्गात घालायचा. किती रे मोडशील रे मागे वगैरे असा. ओळख करून दे ना तुझी. नमस्कार, माझं नाव आशुतोष परशुराम गायकवाड. आणि तुला घरात काय म्हणतात सगळे? आशू. आगासारखं काय करतो तू? जीभ काढतो? नाही पण तू फ्लेक्झिबल आहे. कसं दाखव ना, दाखव ना. ओहो, शिट्ट्या वाजवणारा नाग कधी आयुष्यात बघितलाय तुम्ही? हा शिट्ट्या वाजवणारा नाग आहे. मग याला काय म्हणायचं मग आता फायनली आपण? नाग. नाग. नाग साठी एकदा जोरदार टाळ्या. नागोबा म्हणूया. नागोबा, नागोबा साठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आता तुझी ओळख करून दे.
माझं नाव सई समीर गोगटे. तिला दीदी म्हणल्यावरती राग येतो का? का ग? वाईट काय? लय आवडत. का नाही आवडत? उगाच मोठं रिस्पॉन्सिबिलिटी आल्यासारखं वाटतं. मोठी हिटलर दीदी. येस. हिटलर दीदीसाठी एकदा जोरदार टाळ्या. तिचं बारसं आत्ताच झालंय. आणि आता परीक्षकांना विचारूया तुमचा हा ऍक्ट कसा वाटला त्यांना. खूप मजा केली तुम्ही. आणि नागोबा तुझी टायटॅनिक अशी वाकडी झालेली होती ती मला फार आवडली. खूप छान झाला. असाच छान ऍक्ट करत राहा तुम्ही पुढे सुद्धा. थँक्यू. ऑल द बेस्ट.